नमस्कार, कसं आहात सगळे? तर मस्त मजेत असाल. आजच्या नवीन व्लॉगमध्ये मी पूनम तुमचं खूप सारं स्वागत करतो. तर लास्ट मला एक या व्लॉगमध्ये महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. खूप दिवस चाललेलं मला तुम्हाला सांगायचं होतं, पण म्हणतात ना की लगेच नाही सांगायचं. समजलं पण असेल तुम्हाला आणि तर म्हटलं आज सांगूयातच. मला ना म्हणजे तो एक व्हिडिओ करायचा होता रिव्हील करताना, पण तो जमलाच नाही. खूप दिवस ट्राय केलं. मग खूप लेट व्हायला लागले. म्हटलं मग आता आपण शेअर करू. तसं आम्ही घरच्या घरी थोडे फोटोज वगैरे काढलेत, पण मला तो प्रॉपर व्हिडिओ करायचा होता, तो जमला नाही. पण मी नक्की करेन व्हिडिओ, कारण की हे क्षण पुन्हा नाही येत आणि या म्हणजे माझ्या बोलण्यातून तुम्हाला समजलंच असेल नेमकं कोणती गोष्ट आहे. तर हा मी सेकंड टाईम आता आई-बाबा होणार आहे. तर त्याबद्दलच मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं होतं. पण सगळे म्हणायला लागले, की 2-3 महिने, 3 महिने तरी आरामात नाही सांगायचं. फर्स्ट टाईम पण मी तसंच केलं होतं. जे माझे क्लोज आहेत त्यांना माहिती आहे सगळ्यांना. पण असं पब्लिकली मी आज रिव्हील करायला लागलोय. तर हां, मी आई-बाबा होणार आहे आणि आता माझा 4th मंथ स्टार्ट आहे. तर म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आहेत मला त्या ज्या तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत. तर सगळ्यात आधी म्हणजे खूप सारे मला फर्स्ट टाईम जेव्हा कन्सीव्ह करायचं होतं, तेव्हा खूप सारे प्रॉब्लेम्स आले. खूप साऱ्या फेजमधून आम्ही गेलो. म्हणजे मी तर ना आशाच सोडली होती. कारण म्हणजे जसं की तुम्हाला माहीतच असेल, जेव्हा आम्ही पुण्यात जेव्हापासून पोस्टिंग आलो, तेव्हापासून माझं वेट अचानक भरपूर वाढलं. त्यामुळे मला भरपूर सारे प्रॉब्लेम्स यायला लागले. म्हणजे माझ्या पिरियड्सच्या रिलेटेड असतील, ते प्रॉब्लेम मला भरपूर यायला लागले. म्हणजे पिरियड 8-8 दिवस लेट होणं किंवा आधीच येणं, असं काही हे मला प्रॉब्लेम्स चालू झाले. वेट वाढल्यामुळं हे प्रॉब्लेम्स मला भरपूर यायला लागलेले. आणि काय झालं, की एकतर गॅप आता भरपूर झाला आमचा. म्हणजे आता अनयाचा नेक्स्ट मंथमध्ये 5वा बर्थडे होईल. म्हणजे अनया 5 वर्ष कंप्लीट होईल आणि मग सगळे बोलायला लागले, की "हां, बाबा आता दुसऱ्या बाळाचा विचार करायला पाहिजे," असं-तसं. पण माझं काय होतं, की मला सेकंड बेबी नकोच होतं. माझं मत होतं, की एक बास असं हा माझा विचार होता. पण मिस्टरांचं हे नव्हतं, की नाही आणि एक हवं. असं काही नाही, की मुलगा हवा, मुलगी हवी. पण जे काही असेल एकाला 2 हवे. असं म्हणजे त्याचं काय मत होतं, की आपल्या माघारी आणायला कोण असं हा त्याचा विचार होता. पण माझं काय मत होतं, की एक बास आपण एकात बस आहे. आणि असेच आमचे हे 2-4 वर्ष ह्याच्यात गेले, की म्हटलं नाही लगेच मी तर म्हटलं मग लगेच तर अजिबातच बाळ नको. मग आम्ही थोडा गॅप ठेवायचं ठरवलं. पण असं झालं, की हा गॅप भरपूरच झाला. आता काय झालंय प्रॉब्लेम्स असा होणार आहे पुढे, की आता सगळ्या गोष्टींची सवय मोडल्या. म्हणजे बाळाला कॅरी करणं, अंघोळ हे ते सगळं पुन्हा तेच. आता असं वाटायला लागलं, की जर हा विचार आम्ही तेव्हाच केला असता, तर आता दोन्ही बाळं सोबत मोठी झाली असती. म्हणजे ह्यातून बाहेर पडला असता लवकर. पण आता असं झालं, की आता 5 वर्ष आम्ही अनयासोबत घालवली. आता परत पुढचे 5 वर्ष म्हणजे असं खरंच माझं तरी मत आता आहे, की जर तुम्ही खरंच सेकंड प्रेग्नन्सीचा विचार करत असाल, तर माझं मत आहे, की लवकर केलेला बरा आहे. 1-2 वर्षाचा गॅप भरपूर आहे. कारण की कसं आहे माहिती आहे का, एकसाथ मोठी होऊन जातात. आता काय झालं, की माझ्या 2 फ्रेंड्स तुम्हाला माहीतच असेल वैशू आणि प्रियांका. त्यांचाही गॅप सेम आमच्यासारखा झालाय. तर त्यांनाही आता तो त्रास होतोय. म्हणजे त्या सवयी आपल्या मोडलेल्या असतात. बाळाला कॅरी करणं हे ते सगळं. आणि आता पुन्हा त्यात पडायचं म्हणजे मला आता त्यांचं बघून मला टेन्शन यायला लागलं, की कसं करायचं? आता अनया तशी शहाणी झाली आहे, पण मला ते पुन्हा सगळं करायचं तेच जास्त टेन्शन आहे. खुशी तर आहेच, की बाबा हां, प्रेग्नंट आहे. मला खूप साऱ्या गोष्टी शेअर करायच्या आहेत. ह्या गोष्टी राहू देत बाजूला. ह्या आता पुढच्या गोष्ट आहे. आताच आपण बोलूया. तर असं झालं, की जेव्हा म्हणजे काय झालं आम्ही इथं आल्यापासून माझं एकतर वेट वाढला, पिरियड्सचा प्रॉब्लेम यायला लागला
आणि त्यामुळे कन्सीव्ह होत नव्हतं. मग मला वाटलं की ते मला पीसीओडी वगैरे हा प्रॉब्लेम मला माझ्या डोक्यात हे यायला लागलं. मग मी इग्नोर केला म्हणजे टेन्शन यायला लागलं ना, की एकतर वेट वाढला त्यामुळे पिरियड्सचा प्रॉब्लेम मला इरेग्युलर पिरियड्स झाले माझे. तरी मी कुणाशी ह्या गोष्टी शेअर नाही केल्या. पण माझ्या डोक्यात हेच होतं की यामुळेच मला प्रेग्नन्सी कन्सीव्ह होत नाहीये. हे झालं त्यानंतर ना मग 1 इथं आल्यापासून 1-1.5 वर्ष आम्ही म्हणजे बघितलं पण नाही राहीत होतं. मग आम्ही हा मागे लागला, की आपण ट्रीटमेंट घेऊया. मला त्याचं जास्त टेन्शन आलं. ट्रीटमेंट म्हटल्यावर अरे बापरे! भीती वाटतेच ना आणि मी माझ्या 1-2 फ्रेंड्स आहेत त्यांच्याशी बोललेलो, की त्यांनी घेतली होती ट्रीटमेंट. तर काय म्हणजे त्रास असतो हे म्हणजे त्यांच्या म्हणजे मी बोलण्यातून ऐकलं होतं. त्यामुळे मला जास्त भीती वाटायला लागली. पण हा जास्तच मागे लागला आणि मला पण वाटायला लागलं, की आता म्हणजे एकतर गॅप जास्त होते. हा म्हणजे करायला तर बाळ करायचं आहेच. पण गॅप एकतर जास्त वाढायला लागला. मग मी गेलो सुद्धा एम-एचला हां. मला वाटतं ह्या जानेवारीमध्येच गेलो होतो मी लास्टमध्ये 28 28 जानेवारीला गेलो होतो. तर गेलो मग त्यांनी ना मला इतक्या साऱ्या टेस्ट लिहून दिल्या. ठीक आहे. म्हणजे असं नाही की बाबा त्यांना हे पण सांगितलं की फर्स्ट बेबी आहे, आता कन्सीव्ह होत नाहीये आणि पिरियड्स इरेग्युलर वगैरे हे सगळं सांगितलं. मग त्यांनी मला इतक्या साऱ्या टेस्ट लिहून दिल्या. मग आम्ही घरी आलो. घरी आलो आणि मी हां, त्यांनी मला फॉलिक ॲसिडच्या गोळ्या दिल्या होत्या. तर मी त्या घेऊन आम्ही घरी आलो. घरी आलो. मग माझ्या ज्या एक फ्रेंड आहे ती जी ट्रीटमेंट घेतीये, तिला मी फोन केला, की असं-असं मी जाऊन आलोय आणि अशा-अशा मला टेस्ट लिहून दिल्यात. मग मी विचारलं, की म्हणजे ह्या टेस्टमध्ये काय असतं, ह्या टेस्टमध्ये काय असतं, ह्या टेस्टमध्ये काय असतं. तर तिने कोणतीतरी टेस्ट होती, मला नाव नाही आठवत आहे त्याची. त्या टेस्टचं तिनं मला काहीतरी सांगितलं, की बहुतेक मणक्यातून का काहीतरी इंजेक्शनमधून आपलं काहीतरी काढतात, असं काहीतरी सांगितलं. मणक्यातून का कुठून तरी काहीतरी सांगितलं मला तिने आणि त्यामध्ये खूप दुखतं. अरे बापरे! मला इतकं टेन्शन आलं. मी म्हटलं, "मी नाही जाणार ट्रीटमेंट घ्यायला. काही होऊ द्या. मला नाही होऊ द्या म्हटलं बाळ दुसरं. मला एक आहे बस." मी इतकंपर्यंत म्हणजे मी इतकी रडारडी केली नवऱ्यासमोर, की मला नकोच आहे दुसरं बाळ. मी ट्रीटमेंट घेऊ शकत नाही. म्हणजे ते ट्रीटमेंट म्हणजे ती जी टेस्ट कशी होते ना, ह्याच्यावरून मला जास्त टेन्शन आलं. मग हां, म्हटलं ठीक आहे. चल राहू दे म्हटलं हां. माझं रडणं बघून त्याला पण नाही ते सहन झालं. मग आम्ही म्हटलं ठीक आहे राहू दे. मग फेब्रुवारीमध्ये डेट आली मला. पण मी एक गोष्ट कंटिन्यू केली, की मला त्या फ्रेंडनं काय सजेस्ट केलं होतं, की तू फॉलिक ॲसिडच्या गोळ्या कंटिन्यू कर. मग मी त्या गोळ्या तेवढ्या कंटिन्यू केल्या. फक्त फॉलिक ॲसिडच्या गोळ्या मी खात होते डेली. म्हणजे एखाद दुसरा दिवस चुकला, पण मी कंटिन्यू केल्या त्या गोळ्या. फॉलिक ॲसिडच्या गोळ्या कंटिन्यू केल्या. त्यानंतर असं झालं, की माझी 16 फेब्रुवारीला डेट आली. ठीक आहे. त्यानंतर मग बाबा असेच नॉर्मल दिवस निघून गेले. माझा बर्थडे झाला आणि त्यानंतर आम्हाला अचानक डोंगराला जायचं होतं. एक गोष्ट घडली, इन्सिडेंट मी तुम्हाला सांगतो. तर आम्हाला डोंगराला जायचं होतं आणि मग अचानकच आमचं ठरलं आणि आम्ही म्हणजे माझे सासू-सासरे इकडे आले होते. तुम्हाला माहीतच होतं. फेब्रुवारीमध्ये आले होते ते. मग आम्हाला डोंगराला जायचं होतं. कारण की भरपूर दिवस आमचं चाललं होतं. तुम्ही ब्लॉगही बघितला असेल. भरपूर दिवस आमचं चाललेलं की डोंगराला जायचंय आणि आमचं जाणं होत नव्हतं आणि अनया आणि शिव पण आता झालं त्यांना पण फर्स्ट टाईम न्यायचं होतं डोंगराला. मग आम्ही अचानकच ह्यांना सुट्टी मिळाली 8 दिवसाची. मग आम्ही अचानकच मला वाटतंय मार्चच्या माझा बर्थडे झाला 6 मार्चला आणि 8-9 मार्चला आम्ही घरी गेलो 8 दिवसासाठी. रविवारी गेलो आणि सोमवारी 1 दिवस गॅप आणि मंगळवारी तर आम्ही डोंगराला गेलो. डोंगराला गेलो आणि तिथे आम्ही नैवेद्य वगैरे करत होतो आणि म्हणजे माझ्या सासूबाईंच्या आई अशा बसल्या होत्या आणि मी या बाजूला होते आणि इकडं काहीतरी मला घ्यायला जायचं होतं. मग त्या आजी मला काय म्हटल्या, की "तू मला ओलंडा घालू नकोस, तुझं बाळ माझ्यावरच जाईल." मग म्हटलं ह्या अशा का म्हणायला लागल्यात? तेव्हा मला जरा ही गोष्ट खटकली. म्हणलं अचानकच असं का म्हणायला लागल्यात? तेव्हा मग मी इग्नोर केलं. ठीक आहे. त्यानंतर आम्ही डोंगराला वगैरे जाऊन आलो. प्रवास वगैरे झाला आणि आम्ही 8 दिवसांनी इकडे घरी आलो. तर 16 मार्चला डेट नाही आली. मग ह्यावेळी मला कुठेतरी एक होप्स होते,
की काय माहिती कदाचित राहील. पण दरवेळी तुम्हाला पटणार नाही, मी इतके प्रेग्नन्सी किट खराब केलेत. दरवेळी पिरियड माझे 8 दिवस पुढे यायची आणि मला वाटायचं की राहिलं आणि मी चेक करायचे आणि बस नव्हतं राहत. असे किती वेळा तरी भरपूर मला वाटते 7-8 वेळा मी चेक केलं आणि असंच झालं. मग ह्यावेळी त्याच्या मागच्या महिन्यात काय झालं होतं, की माझ्या 8 दिवस डेट पुढे गेलेली. मग 8 दिवस 8व्या दिवशी मी काय म्हटलं, की आपण उद्या चेक करायचं. मग आदल्या दिवशी ह्याने किट आणून ठेवलं होतं. तर मग ते दुसऱ्या दिवशी चेक करणार तर पिरियड आला. मग ते किट तसंच राहिलं होतं. मग हा काय म्हणत होता, "ह्यावेळी चेक करू नको, आपण बघूयात, वेट करूया." पण मला वेट झालाच नाही. मी तिसऱ्या दिवशी चेक केलं आणि पॉझिटिव्ह आलं. मी एवढी रडले ना, म्हणजे मी होप्स सोडलेले. कारण की मला वाटत होतं माझ्या वेटमुळे मला राहणारच नाही. मला वेट कमीच केलं पाहिजे. मी वॉकिंग पण चालू केलेली. पण मी फालतू गोष्टींचं टेन्शन घेऊन काय माहिती खाणं-पिणं पण इतकं बाहेरचं कमी केलं आम्ही. पण काय माहिती वेट माझं अचानकच वाढलं आणि मी लय रडलो. लय म्हणजे लय रडले त्या दिवशी. चेक केलं त्या दिवशी. तिसऱ्याच दिवशी मी चेक केलं यावेळी. आणायचा टाईम तर मी मला वाटते 15 दिवसांनी चेक केलेलं. म्हणजे इतका वेट केला होता. पण ह्यावेळी मला वेटच झाला नाही. दरवेळी माझं असंच होत होतं. ह्यावेळी काय माहिती वाटत नव्हतं नाही राहणार नाही. पण देवाच्या कृपेने राहिलंच. आणि मग मी लगेच ह्याला व्हिडिओ कॉल केला. मग हा पण खरं ह्याला ना पटतच नव्हतं. कारण की एकदा एकदा मी चेक केलं होतं आणि एकदम फेंट लाईन आली होती. एकदम फेंट लाईन आली होती. म्हणजे मागच्या 2-3 महिन्यात. मग आणि 8 दिवसांनी परत पिरियड आला. त्यामुळे ह्याला काय वाटत होतं की तसंच होईल. त्यामुळे हा इतका खुश नव्हता. पण मला वाटत होतं की नाही राहिलं ह्यावेळी. लगेच तिसऱ्या दिवशी लाईन आली तर राहिलंच असणार आहे. मग हा काय म्हटला 8 दिवस होऊ देत, परत एम-आय रूमला जा. मग मी परत एम-आय रूमला गेलो. परत तिथे चेक केलं. तर पॉझिटिव्हच आलं. मग एम-एचला गेलो आम्ही आणि तिथं गेलो तर प्रॉब्लेम झाला परत. ते मी फर्स्ट मंथ प्रेग्नन्सी जेव्हा कळाली त्यानंतरचे जे प्रॉब्लेम्स आले ते मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये शेअर करेन. ह्यामध्ये खूप मोठं झालं. तर हां, आम्ही आई-बाबा होणार आहोत. आम्ही खूप खुश आहोत. जास्त अनया खुश आहे. कारण ती म्हणते मी दीदी होणार असं. म्हणजे ती आहे तशी खुश. शिवसोबत पण खुश आहे ती. पण शिव कसं लांब असतं ना, त्यामुळे ती म्हणते शिव आपल्यासोबत नाही राहत. मग आता हे बेबी येईल ते तरी आपल्यासोबत राहील का? ते म्हणते हां, ते आपल्यासोबतच राहील. त्यामुळे ती जास्त खुश आहे. म्हणजे सगळेच खुश आहेत. पण अनया जास्त खुश आहे. आणि तर हा होता माझा प्रेग्नन्सीचा एक्सपिरियन्स. खूप सारे अप्स डाउन्स आले. तर खरंच जर तुम्ही माझं तरी सजेशन आहे, बाकी तुमची इच्छा. जर सेकंड बेबी जर तुम्ही खरंच करणार असाल, तर लवकर केलेला कधीही चांगला. कारण नंतर पुढे जाऊन खूप सारे प्रॉब्लेम्स येतात. असं म्हणतात, की परत पिशवीवर मांस वाढलं तर पुन्हा प्रेग्नन्सी कन्सीव्ह व्हायला प्रॉब्लेम येतो. जसं की माझं झालं. आणि ह्यावेळी मला असं वाटतच नाही मी प्रेग्नंट आहे. काय आणायच्या टाईम तर फील व्हायचं, की हां बाबा प्रेग्नंट आहे हे ते. ह्यावेळी ना म्हणजे चेहऱ्यावरून सुद्धा माझ्या वाटत नाही. आणायच्या टाईम तर मला भरपूर जणांनी आधीपासूनच कमेंट करायला चालू केलेली, की "तू प्रेग्नंट आहेस का? प्रेग्नंट आहेस का?" ह्यावेळी असं कोणीही ऑब्झर्व्ह केलेलं नाहीये आणि मलाही तसं वाटत नाहीये, की प्रेग्नन्सी असं वगैरे तशी फिलिंगच येत नाही. फक्त मला उलट्यांचा जास्त त्रास होतोय. मला जो काही त्रास होतोय मी तो नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी नक्की शेअर करते. तुम्ही खरंच कमेंट करा, की मला काय जाणून घ्यायचंय. तर या प्रेग्नंट. तर हा होता माझा एक्सपिरियन्स माझ्या सेकंड प्रेग्नन्सीबद्दल. अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या मी शेअर करेन. खूप सारे अपडाऊन्स आहेत माझ्या प्रेग्नन्सीमध्ये. आहे तसं नॉर्मल, पण खूप सारे प्रॉब्लेम्स आले, यायला लागलेत. ते मी शेअर करेन तुमच्याशी. तर ही होती माझी प्रेग्नन्सीचा फर्स्ट मंथ जेव्हा आम्हाला म्हणजे समजलं आणि काही गोष्टी म्हणजे प्रेग्नन्सी राहायच्या आधी मला जे प्रॉब्लेम्स आले. मी फक्त एक गोष्ट केली मला तर त्या गोष्टीचं मी फॉलिक ॲसिड मी कंटिन्यू केलं आणि मी वॉकिंग चालू ठेवलेली म्हणजे 2 दिवस जायचं, 1 दिवस बंद असंच होतं. पण वॉकिंग मी ठेवली चालू
आणि बाहेरचं खाणं खूप कमी केलं मी. खूप म्हणजे खूपच कमी केलं. बाहेरचं खरंच आपल्या शरीरासाठी चांगलं नाही आहे. खरंच. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला? आणि तुम्हीही नक्की खुश असाल माझी ही न्यूज ऐकून. तर काळजी घ्या सगळे आणि मी पण काळजी घेते. तर चला बाय. अनया झोपले त्यामुळे पटकन ब्लॉग बनवून घेतला. नाही अनया मध्ये मध्ये येऊन खूप साऱ्या गोष्टी बोलल्या असत्या आणि चला.